नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव राऊत, ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आज आपण आलेलो आहे एका संत्रा बागेला भेट द्यायला। तर मित्र, या संत्रा बागेची परिस्थिती काय होती आणि आज काय झाली हे आपण शेतकऱ्यांच्या तोंडूनच ऐकूया। भेटूया शेतकऱ्याला। नमस्कार सर। नमस्कार सर, आपला संपूर्ण परिचय द्या। माझं नाव बाळकृष्ण शालिग्राम खाडे, मी राहणारा मसोला, बुद्रुक, तालुका मुरुपेठ, जिल्हा वाशिम या ठिकाणी राहतो। माझं हे शेत एकूण क्षेत्रफळ 5 एकरचं आहे। त्या क्षेत्रफळामध्ये 888 झाडं आहेत। त्या झाडापैकी काही झाडं माझ्यावाले खराब झालेले होते, तेव्हा साहेबांनी मला मार्गदर्शन केलं। सर, याआधी आपण या क्षेत्राला या झाडावरती कुठल्या कुठल्या पद्धतीचा आणि कशा प्रकारची ट्रीटमेंट घेतली आणि त्याचे कसे आपल्याला परिणाम दिसले हे थोडक्यात सांगा आम्हाला। याच्या अगोदर मी या संत्रा बागेला 4 ते 5 कंपन्यांचे औषधं, ड्रिंचिंग, खताचे नियोजन हे सर्व करून पाहिलेलं होतं, परंतु एवढा रिझल्ट मला काही आलेला नव्हता। तर यावेळी जे तुम्ही ड्रिंचिंग दिलेली आहे, ती ड्रिंचिंग आणि 2 फवारण्या आणि 2 ड्रिंचिंग यावर माझ्याला सॅटिस्फॅक्शन आहे। कारण या झाडामध्ये थोडासा डेव्हलप झालेला आहे, 50% डेव्हलप झालेला आहे। शेतीचं नियोजन त्यांनी केलेल्या प्लॉटचं नियोजन सांगितलं, तसं शेतकरी मित्रांनो आपण जाणून घ्या। सरांनी याआधी रासायनिकमध्ये किंवा कुठल्याही कंपनीचे औषधं वापरून जो काही खर्च केला तो सर किती आला आपल्याला खर्च? एकंदरीत इतर कंपन्यांचे ज्यावेळेस मी खताचं नियोजन, फवारण्याचं नियोजन, ड्रिंचिंगचं नियोजन केलेलं होतं, त्यावेळेस कमीत कमी मला 1 लाख रुपये खर्च येत होता एवढ्या मोठ्या बगीच्यामध्ये। परंतु त्याचा परिणाम जर पाहिला तर 25% 20% एवढा दिसत होता। परंतु यामध्ये हे जे आपल्या कंपनीचं ग्रीन लाईफच्या कंपनीमध्ये जेव्हा मी यूज केलं त्यावेळेस फक्त मला एकंदरीत 20,000 रुपये खर्च आला। या 20,000मध्ये मी भरपूर असं समाधानी आहे। तर सर, आपण हा खर्च करून समाधानी आहात, तर सर यामध्ये आपल्याला ग्रीन लाईफमध्ये असं विशेष काय वाटलं? या झाडामध्ये जे सुरुवातीला जे ग्रीनेस नव्हता तो ग्रीनेस आला, त्यानंतर काही झाडं पिवळे झालेली होती, त्याला त्या पानाचं कन्वर्ट झालेलं आहे ग्रीनमध्ये। काही झाडं काढून टाकण्याचा प्रयत्नात होतो मी, तर ती झाडंसुद्धा जिवंत झालेली आहेत। आणि येणाऱ्या जे एकंदरीत याच्या पुढं जर ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थित द्याल तर खरोखर आमच्या संत्र्याला चांगलं पोषण आहार मिळेल। संत्र्यामध्ये आपण जे नियोजन केलं त्यातून ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं त्यावेळेस तुम्हाला ग्रीन लाईफ वापरण्याबद्दल काय वाटलं? विश्वास होता का या कंपनीबद्दल? या कंपनीबद्दल कारण याच्या अगोदर ज्या कंपन्या होत्या सर्व असेच म्हणायचे की आल्यानंतर की हे होईल, ते होईल, असा बदल होईल, तसा बदल होईल, परंतु तो बदल काही मला दिसून आलेला नव्हता। आणि जेव्हा हे ट्रीटमेंट वापरल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा बदल 10%, 20%, 50%पर्यंत याचा फायदा तुम्हाला ग्रीन लाईफचा झाला, तर भविष्यातील काही शेतकऱ्यांच्या मनात ग्रीन लाईफ ट्रीटमेंट वापरण्याबद्दल काही शंका असतील तर त्यांनी नक्कीच वापरावं की नाही वापरावं, थोडं मार्ग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? खरोखरच प्रत्येक शेतकऱ्याने जर आपला बगीचा वाचवायचा असेल तर या ग्रीन लाईफच्या कंपनीचं औषध, ड्रिंचिंग आणि फवारण्या घ्याव्या असं मी शेतकऱ्यांना। मित्रांनो, सरांनी ज्या पद्धतीने संत्रा बागेवर स्प्रे घेतले आणि ड्रिंचिंग केली तशी त्या स्प्रेचा फायदा संत्रा बागेला तर झाला, पण त्याचप्रमाणे त्यांचं आंतरपीक म्हणून एक गहू या संत्र्यामध्ये आहे, तर या गव्हाला कशा प्रकारे यांचा फायदा झाला ते सर आपण समजून घेऊया। खरोखरच या ग्रीन लाईफच्या एकंदरीत फवारणीमुळं, संत्र्यावर फवारणीमुळं आणि ड्रिंचिंगमुळं या गव्हाला सुद्धा चांगलाच फायदा झालेला आहे। याच्या अगोदर जेव्हा मी इतर कंपन्यांचे औषधी मारलेले होते, परंतु बाकीच्या पिकावर काही, आंतरपिकावर काही एवढा परिणाम दिसत नव्हता। आता या ग्रीन लाईफच्या औषधामुळं गहू तुम्हाला प्रत्यक्ष दिसून राहिलेला आहे की एकंदरीत हे गहू 1.25 एकर आहे। या 1.25 एकरातनी 20 ते 25 क्विंटल गहू होईल अशी मला शाश्वती वाटते। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे खाडे सरांनी आपल्या प्लॉटमध्ये संत्र्याचं ग्रीन लाईफवरती ट्रीटमेंट घेऊन असा आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे। तसाच बदल जर तुम्हाला आपल्या क्षेत्रामध्ये कुठल्याही पिकासाठी जर लागत असेल, माहिती काही लागत असेल, तर माझा नंबर आहे 96 370 65 111।
तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर आपल्याला खाली नंबर दिसेल, त्या नंबरवर संपर्क करा. योग्य मार्गदर्शनासाठी आम्ही कुठल्याही पिकासाठी तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि सेंद्रिय शेतीकडे वळा, ही काळाची गरज असून आपण ह्या ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूरच्या अंतर्गत येणारा जो ट्रीटमेंट आहे ते अवलंब करा आणि आपलं जमीन सुपीक बनवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळेल. धन्यवाद.